18वा श्लोक चालू आहे. 4था अध्याय. ज्ञान कर्म संन्यास योग. कर्मण्य कर्मय पश्चेद कर्मणि च कर्मय सबुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृत्स्न कर्मकृत. साक्षीत्वे सकळ कर्मी वावरता देखे नैष्कर्म्यता आपुली जो. आचरिता कर्म नसे फलासक्ती जयाची चित्ती लेश मात्र. आत्मरूप जग म्हणून या पाही कर्तव्य ते ना काही नुरे जया. नैष्कर्म्यावस्थेचा ऐशापरी चांग बोध झाला सांग जया लागी. तरी ही जो कर्मे आचरे सकळ होनी केवळ साक्षीभूत. धनंजया ऐशा लक्षणांनी युक्त तोची जाण मुक्त सर्वथैव. मुक्त व्यक्तीची काय लक्षणं आहेत हे त्यांनी धनंजयाला अर्जुनाला व्यवस्थितपणे तो सांगत आहे की कर्म कसं करतात. निष्कर्म योगामध्ये साक्षीत्वे म्हणजे आत्म्याला साक्षी भावामध्ये ठेवून. साक्षी भाव म्हणजे नुसता पाहणारा, सर्व प्रकारचे शरीरात राहून अनुभव घेणारा. जसे आपण गाडीत बसून प्रवासाचा अनुभव घेतो तसा शरीराच्या देहामध्ये बसून आत्मा साक्षी रूपानं अनुभव घेतो आणि निष्कर्मपणे ते शरीर काम करत असतं. म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता. आचरिता कर्म नसे फलासक्ती, त्याचा रिझल्ट मध्ये काय येईल त्याचा विचार नाही करत. असं अखंड चित्त त्याचं क्लीन असतं, साफ असतं. आत्मरूप जग पाहोनिया म्हणून पाही कर्तव्य ते काही नुरे जया. कर्तव्य काही उरत नाही. कारण काय, सर्व जग, जग म्हणजे सर्व जीव, जग म्हणजे काय, जीव, जिवंत व्यक्ती आणि प्राणी, झाड, जेवढी जिवंत शक्ती आहे या जगामध्ये, या निसर्गामध्ये, ती सगळी आत्मरूप पाहतो. म्हणजे काय की प्रत्येकात आत्मा आहे असं पाहणं म्हणजे आत्मरूप नजर ठेवून जगणं झालं. जसा मी आत्मा आपल्याला कळतो तसाच दुसरा पण आहे, तिसरा पण आहे, सगळे तेच आहेत. असं करत करत मग शेवटी मी एकच आहे, सर्वांमध्ये मी एक आहे, सोहम, मी तोच आहे आणि मी सर्वस्व व्याप्त आहे, असं नंतरची स्टेप येते. पण पहिले आत्मरूप बघावं लागतं. मी आत्मा आहे, समोरचा आत्मा आहे, झाडात आत्मा आहे, फुलामध्ये आत्मा आहे, नदीमध्ये आत्मा आहे, मी मागे सांगितलं होतं पर्वतामध्ये, दगडामध्ये, त्या जिवंत शक्ती आहेत सगळ्या. निसर्गात जेवढं असं काही आहे ती सर्व शक्ती स्वरूपात ते सगळं मौजूद आहे. कुठलंही माती दगड सुद्धा आपण त्याला निर्जीव नाही म्हणू शकत. निर्जीव म्हणजे लाकूड वगैरे झालं, पण ते सुद्धा आम्ही जो दुसरा अभ्यास आमचा चालू आहे, परमहंस योगानंदांचं कर्मयोगाचे गुरु महाअवतार बाबाजी आणि लाहिरी महाशय कर्मयोगाचे गुरु आहेत, ग्रेट ग्रेट. त्यांचा डिसिपल जो आहे परमहंस योगानंद, त्यांच्या चरित्राचा अभ्यास चालू आहे आमचा. ह्याच्यानंतर असतं ते सेशन. तर त्या चरित्रामध्ये आम्ही बघितलं की ह्याच्यावर सुद्धा जगदीशचंद्र बोसांनी, जगदीश जगदीश चंद्र बोसच ना आपण, नाही कोण आठवत नाहीये मला आता. त्यांनी रिसर्चेस केलेले आहेत की धातूमध्ये जगदीशचंद्र बोसच. हो ना, बरोबर ना. हा. त्यांनी बरोबर. रिसर्च केलेले आहेत आणि ते तिथे आपल्या लॅबमध्ये त्यांना घेऊन जातात योगानंदांना आणि ते दाखवतात की पहा, लाकडामध्ये सुद्धा व्हायब्रेशन्स आहेत, म्हणजे लिव्हिंग एनर्जी आहे. मेटल मध्ये आहे, कारण जेव्हा त्याला जोरात ते फटका मारतात तर त्याच्या ज्या मॉलिक्युल्स आहेत त्या ऑब्जेक्ट मधले, म्हणजे लाकूड आणि धातू, त्याच्यामध्ये सडन चेंजेस येतात. आणि ते चेंजेस असे की शॉक बसल्यासारखे, निगेटिव्ह चेंजेस. म्हणजे आपण एखाद्याला मारू तर कसं होईल, त्याला असं लाल बळ उठतात. माणसाला जर फटका दिला तर त्याला त्वचेला लाल बळ उठतात, कारण तिथल्या पेशींना नुकसान पोहोचतं. अगदी तसंच लाकडामध्ये सुद्धा आणि मेटलमध्ये सुद्धा मॉलिक्युल्सना इंजुरी होते जेव्हा आपण दरवाजा दांडकन आपटतो,
एखादी वस्तू दणकन रागानी जर ठेवली, तर एक तर रागाची एनर्जी आपल्याकडनं ट्रान्सफर होणारी, प्लस ती आपटली जाण्याची एनर्जी, म्हणजे तो बसणारा जोराचा जर्क, त्यांनी सुद्धा त्याच्या आतल्या मॉलिक्युल्सना हार्म पोहोचतो. त्यामुळे त्यांनी अक्षरशः त्यांना दाखवून दिलं योगानंदांना, की हे बघ, हे सुद्धा जिवंत आहेत, मेटल सुद्धा जिवंत आहे, लाकूड सुद्धा जिवंत आहे, आणि त्याच्यामध्ये कसे व्हायब्रेशनल चेंजेस मॉलिक्युल्स मध्ये येतात आणि त्यांना सुद्धा हार्म पोहोचू शकतो, हे त्यांनी दाखवलेलं आहे. आणि म्हणून हे असं जग आत्मरूप पाहणं आणि त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जगायला सुरुवात केल्यानंतर पहा, आपोआपच राग करताना दार जर आपटायला गेलो आपण चुकून, तर लक्षात येईल की अरे या दाराला पण आपण काय म्हणतो, हार्मफुल बिहेवियर करत आहोत. म्हणजे जो आपला व्हर्च्यू आहे, जे नियम आणि यम नियम दिलेले आहेत, त्यातला पहिला की प्रेमानी, लव्हिंग काइंडनेस अँड नॉन इंजुरी, तर आपण आपण बिहेव करताना इंजुरियस बिहेवियर करतो आहोत. त्या दरवाजावर, मेटलवर ताट आपटलं, भांड आपटलं, ग्लास आपटला किंवा फोडला, तर अशी कर्म आपल्याकडनं संतापाच्या भरात माणसाकडनं होतात, आपल्याकडनं म्हणजे ह्युमन बिंग्सकडनं. पण तेव्हा आपण इंजुरियस हे बिहेवियर करत असतो एकीकडे. तर अशा पद्धतीनं जेव्हा आत्मरूप माणूस बघायला बघायला लागतो सगळं जगाला, सर्व अवतीभोवतीच्या वातावरणाला, तेव्हा आपोआपच सगळं कर्तव्य ते काही नुरे जया, त्याला काही हे म्हणून उरत नाही, बंधन उरत नाही, कारण सगळ्या कर्मामध्येच त्याच्या बदलाव घडून येतो. नैष्कर्म्यावस्थेचा ऐशापरी चांग बोध झाला सांग जया लागी, तरीही जो कर्मे आचरे सकळ होऊनी केवळ साक्षीभूत. मग एवढा सगळा अभ्यास झाल्यानंतर, अभ्यास म्हणजे काय, अवेअरनेस. अल्टिमेटली अभ्यास काय असतो, आपण काहीतरी ज्ञान वाचतो आणि त्याला ऍब्सॉर्ब करतो, आणि आपल्या एकदा ते अंतःकरणात कोरलं गेलं की मग ते आपोआप ऍक्शन मधनं, थॉट, स्पीच अँड ऍक्शन मधनं बाहेर पडतं. आणि अशा पद्धतीनं ज्याला बोध झाला, सांग म्हणजे व्यवस्थित, तो मग कसा होतो, साक्षीभूत होऊन राहतो. गाडीच्या आतमध्ये बसून आपण जसे देखावे अनुभवत असतो, लॉंग ड्राईव्हला जातो तेव्हा आपण कसं, इवन आम्ही आत्ताच आलो नोएडावरनं वापीला आलो, तेव्हा इतकं सुंदर आम्ही एन्जॉय केला. तो आम्ही कारनी आलो येताना, त्यामुळे थोडा 3 दिवस लागले आम्हाला, पण खूप एन्जॉय केला आम्ही. तर आम्ही त्या व्हेकल मध्ये बसून एन्जॉय करत होतो. मग मध्ये गड्डे आले तेही अनुभवले, रस्ते खराब लागले तेही अनुभवले, आणि इतका सुंदर तो राजस्थान मधला रस्ता, तोही म्हणजे एखाद्या फॉरेन कंट्री मधनं आपण ड्राईव्ह करत असल्यासारखं इतके सुंदर रस्ते बांधलेले आहेत. तोही आनंदाचा, निसर्गाचा अनुभव आम्ही घेतला. तसेच आपण या गाडीमध्ये बसून देहाच्या, आपण सगळं बघत आहोत, बघतोय कशातनं, तर डोळ्यांच्या विंडो मधनं. या विंडो मधनं डोळ्याच्या बघतो आहोत, कानाच्या विंडो मधनं ऐकतो आहोत सौंदर्य जगाचं, घडणाऱ्या घटनांचं. आणि अशा पद्धतीनं आपण साक्षीभूत आहोत, आतमध्ये बसून साक्षीदार आहोत आपण सगळ्या अनुभवांचे. आणि असा जो लक्षणांनी युक्त आहे, तो सर्वथैव मुक्त आहे, कारण तो साक्षीभूत आहे, तो फक्त साक्षीदार आहे. तो कशात साक्षीदार, कशात बांधला नाही जात, गुन्ह्यामध्ये बांधला नाही जात. जेव्हा केस चालते कोर्टामध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये साक्षीदार काही बांधला नाही जात. ज्यांनी कर्म केलेलं असतं, कर्मबंधनात असतो, त्याला शिक्षा होते. साक्षीदाराला कधीही शिक्षा होत नाही, तो मुक्त असतो. आणि तशाच पद्धतीनं, ह्या पद्धतीनं पण जो आतमध्ये बसून साक्षीदार बनतो, तो सर्वथैव मुक्त आहे, सर्व अर्थांनी मुक्त आहे. जैसा जळापाशी जो का उभा ठाके, जळी जरी देखे आपणासी, तरी तो निभ्रांत ओळखे आपण आहू जळाहून वेगळेची. किंवा जळी नाव चालता वेगात, बैसोनिया तित जाय जो का, थडीयेचे वृक्ष धाव घेती ऐसे, तया लागी दिसे तेथोनिया. परिवस्तुस्थिती पाहता सकळ, वृक्ष ते अचळ ऐसे म्हणे, तैसे सर्व कर्मी वर्तता निशंक, मानोनी ते देख देख भासात्मक. आता इथे उदाहरण दिलंय त्यांनी, 2 गोष्टी, जेव्हा आपण 3 उदाहरणं दिलेली आहेत, नाही 2 उदाहरणं दिलेली आहेत. एक म्हणजे जेव्हा जळापाशी म्हणजे पाण्यापाशी आपण जेव्हा एखाद्या तळ्याला, एखाद्या देखाव्याला बघायला जातो, तेव्हा आपल्याला माहिती असतं पाणी समोर आहे की बाहेर आहे, आपण काही पाण्यात आहोत असं आपल्याला वाटत नाही.
तरी तो निभ्रांत ओळखे आपण आहो जळाहून वेगळाची. मी वेगळा आहे, पाणी वेगळं आहे, ह्याचा आपल्याला अवेअरनेस असतो. किंवा आपण जेव्हा बोटीतनं तलावाला एन्जॉय करतो, तेव्हा आपल्याला दोन गोष्टी दिसतात. आपली बोट पाण्यातनं पुढे पुढे चाललेली असते, एका प्लेसवरनं एक सर्कल राऊंड मारून आपल्याला तो बोटमन सोडतो आणून, एक राऊंडचे तिकीट काढलेलं असतं आपण. तर तेव्हा बोट आपली पुढे पुढे जात असते, पण आपल्याला काय वाटतं की साईडचा जो देखावा आहे, झाडं आहेत, तीच उलट्या दिशेनं पळतात आहेत. किंवा ट्रेनमध्ये आपण बसतो, आपण जर्नी करत असतो, आपण एक स्थळ सोडून दुसऱ्या स्थळी चाललेलो असतो, पण आपल्याला बाहेरची सृष्टी, खिडकीच्या बाहेरची उलटी पळताना दिसते. आपल्याला वाटतं ती मागे, झाडं मागे चालली आहेत आणि आपण पुढे चाललोय. तर वस्तुस्थिती काय आहे ते म्हणतायत की कोणीच पळत नाहीये. बाहेरचे वृक्ष जे आहेत ते एका स्थळी स्थिर आहेत. आपण एखाद्या व्हेकल मध्ये बसून चाललो आहोत, पण बाहेरची सृष्टी स्थिर आहे. हा जो हाच अनुभव आपल्याला जीवनामध्ये येतो. तैसे सर्व कर्मी वर्तता निशंक, मानोनी ते देख भासात्मक. मग आत्मरूप ओळखे आपण, नैष्कर्म्याची गुण जाणे ऐसी. जसं बाहेरचे वृक्ष पळतायत, हे भास आहे, हा ही रियालिटी नाहीये, हे सत्य नाहीये. तर ते वृक्ष, ती नदी, तलाव, जेवढं गाडीतनं आपल्याला दिसतं ते सगळे स्थिरच असतात. आपली गाडी पुढे जात असते, ही रियालिटी आहे, हे सत्य आहे. त्याचप्रमाणे आत्मरूपात आपण जेव्हा स्वतःला पाहून निष्कर्म योगानी काम करत असतो, तेव्हा आपल्याला खरी परिस्थिती कर्माची माहिती असते. की कर्म हे आपलं शरीर केवळ कर्म करत आहे, पण त्याचं करते पण आपल्याकडे नाही, आणि तसंच दुसऱ्याचं कर्माचं पण करते पण त्याला जात नाही. आणि म्हणून माफ करणं खूप सोपं जातं. या अंडरस्टँडिंगनी फॉरगिव्हनेसचं आता महत्व आपल्याला शेअर केलं की फॉरगिव्हनेस करणं कधी सोपं होईल? जोपर्यंत माणूस मानत राहतो की ह्यानी मला त्रास दिला, ह्यानी मला त्रास दिला, ह्यानी मला त्रास दिला, तोपर्यंत मनुष्यनं माफ नाही करू शकत. कारण ते जातच नाही डोक्यातनं. असे कितीतरी पेशंट आहेत, म्हणजे राहिले आहेत माझे, की ते चक्क सांगतात, काहीही सांगा दुनियेतलं, पण माफ करणं मला काही जमणार नाही. शेवटी सांगावं लागतं, तुमचा रोग माफी न मागण्यामुळे होत झालेला आहे. आता चॉईस इज युअर्स. तुम्ही ठरवा, माफी मागायची आहे आणि रिलीज करायचंय आणि स्वतःही मोकळं करून जीवन आनंद घ्यायचाय, का बंधनात अडकून पडायचंय आणि दुःख भोगायचंय. हे शेवटी सांगावं लागतं. जेव्हा अशा काही केसेस असतात जिथे असले काहीतरी इमोशन्स फसलेले असतात आणि त्याच्यामुळे मनुष्य त्रास भोगत असतो, तिथे अक्षरशः सोल्युशन अगदी सिंपल असतं, माफी मागणं. आता सुद्धा करंटली माझी एक केस चालू आहे. प्रॉब्लेम मुलाला आहे, 25 वर्षाचा मुलगा, फिजिकली इल आहे. माफी मी सांगितली आई वडिलांना मागायला. अक्षरशः 8 दिवसात तो नॉर्मल झाली आहे त्याची हेल्थ. भयंकर वर्स्ट कंडिशन होती त्या मुलाची, एकदम वर्स्ट. पण केवळ आई वडिलांनी फॉरगिव्हनेस प्रेयर केली. तो मुलगा त्या मनस्थितीत नाही आहे ऐकण्याच्या, त्यामुळे आई वडिलांना सांगितली आणि त्याचा 90% आजार बरा झालेला आहे. मग किती सोपं आहे. पण हे माणसाला कळत नाही, कारण आपण प्रॉब्लेम इथे असतो की आपण त्याला शरीर करत आहे आणि तो करतो आहे हे मानतो. पण जेव्हा इथे जे आता उदाहरण दिलेलं आहे की आपली गाडी पळती आहे, झाडं स्थिरच आहेत, हे सत्य जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत दोन्ही पळताना दिसतं आणि वाटतं. आणि आपले जेव्हा डोळे उघडतात तेव्हा हे कळतं की अरे, समोरचाही आत्मा आहे, मी पण आत्मा आहे, आपण कर्मबंधनात अडकलो आहोत आणि म्हणून हे सगळं घडतं आहे. उत्तम सोय म्हणजे त्याची दिलेली आहे गुरुदेवांनी, सगळ्याच गुरुजनांनी दिलेली आहे, सगळ्या ग्रंथांमध्ये सांगितलेली आहे की माफ करा, माफ करा आणि रिलीज करा. तोही प्रॉब्लेम मधनं निघतो, मी पण निघतो आणि त्याच्यानी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. इतकं सगळं सोपं आहे. पण भास काय होत असतो आपल्याला की हा व्यक्ती त्रास देतो आहे, किंवा हा माझ्या मनाविरुद्ध वागला, किंवा हा माझं ऐकत नाही, जे काय असेल ते केस टू केस वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स असतात. तर तो आपण जेव्हा त्याला देह करतोय असं जर मानत राहिलं किंवा हा माणूस करतोय,
जोपर्यंत हे कळत नाही की त्या कर्मबंधनामुळे गोष्टी घडत आहेत, तोपर्यंत हे बंधन राहतं. न चालता जैसे सूर्याचे चालणे, उदयास्त होणे दिसे येथे, तैसा आपणा ते जाणे कर्मातीत, सर्वही कर्मात वावरता. जैसे भानुबिंब बुडे ना जळात, तैसा उपाधीत सापडेना. पुन्हा इथे उदाहरणं दिली आहेत त्यांनी, की जसा सूर्य आपल्याला वाटतं इकडनं आला आणि तिकडे अस्त झाला, पूर्वेकडनं उगवला, फिरला, मागे गेला, पश्चिमेकडे मावळला. पण तसं रियालिटी आहे नाही. सूर्य तिथेच आहे. सूर्य काही गोल गोल फिरत नाही आहे. आपली पृथ्वी रोटेशन्स घेत आहे आणि त्यामुळे ते ईस्ट आणि वेस्ट जर्नी सूर्याचा आपल्याला दिसतो आहे. तसाच आपणा ते जाणे कर्मातीत, सर्वही कर्मात वावरता. सर्व कर्मांमध्ये राहून आपण त्याच्या पलीकडे आहोत. या कर्म ही फार छोटी गोष्ट आहे. आपण खूप जास्त दिव्य आणि अखंड आहोत, अनंत काळापासून आहोत. हे कळल्यानंतर त्या कर्मामध्ये कोणी अडकत नाही. जैसा भानुबिंब बुडे ना जळात, तैसा उपाधीत सापडेना. मानवाचे रूप जरी दिसे त्याचे, तरी जाणसाचे ब्रह्मचितो. जसं सूर्याचं बिंब पाण्याच्या ह्याच्यात जळामध्ये दिसलं, नदीच्या किंवा तलावाच्या, म्हणून काही तो त्याच्यात डुबला आहे असं आपल्याला आपल्याला माहिती असतं की नाही. सूर्य वर आहे, पाणी खाली आहे, पण त्याचं आरशात प्रतिबिंब दिसतं, तसं पाण्यात प्रतिबिंब दिसतंय. तसंच आपण जरी कर्म करत असलो तरी आपण त्याहून अलिप्त आहे. जसा सूर्य पाण्यात डुबलेला नाहीये, तसे आपणही कर्मात डुबलेलो नाही आहोत. आपलं शरीर कर्माला लावलेलं आहे आणि आपण त्याहून निराळे आहोत. आपण साक्षीभूत आहोत. हे जेव्हा कळतं तेव्हा तो मनुष्य सामान्य म्हणून मनुष्य राहत नाही. मानवाचे रूप जरी दिसे त्याचे, तरी जाणसाचे ब्रह्मचितो. न पाहता त्याने देखिले हे विश्व, न करिता सर्व केले त्याने. न भोगिता सर्व भोगिले गा भोग, ऐसा तो सर्वांग परिपूर्ण. आता त्यांनी तुम्ही आत्मा मी आत्मा ह्याच्या पलीकडे नेलाय आपल्याला. म्हणजे मी सांगितलं ना स्टेप टू ही होते की सर्वजण आत्मे आहेत आणि असं न करता सर्व ठिकाणी मीच आहे. आणि सगळ्यात शेवटची स्टेप की सर्व परब्रह्म स्वरूप आहे. हे त्यांनी तिथे डायरेक्ट नेलेलं आहे आपल्याला. मानवाचे रूप जरी दिसे त्याचे, तरी जाणसाचे ब्रह्मचितो. ते परब्रह्मच आहे. तुमच्या माझ्यात, सर्वात, झाडात, पानात, दगडात, डोंगरात, सगळीकडे, आकाशात, वायूमध्ये, अग्नीमध्ये, सर्व ठिकाणी ते ब्रह्म आहे. कोणीही वेगळं नाही. असं केल्यानंतर मीच माझ्यातल्या परब्रह्मानी समोरच्याच्या परब्रह्मावर काय रागवायचं की यांनी माझं असं केलं आणि त्यांनी माझं तसं केलं. तिथे आपोआपच मग फॉरगिव्हनेस, माफी निघून जाते. अगदी सहजपणे सोपं जातं सगळं. न पाहता त्याने देखील हे विश्व, न करिता सर्व केले त्याने. परब्रह्माने हे सगळं कसं साकारलंय? नुसत्या कल्पनेनी, नुसत्या संकल्पानी निर्माण केलेलं आहे. तो काही करत बसला नाही. तो काही माणसं आपले जसे आपण किल्ला बनवतो तेव्हा कसं, किंवा मातीची भांडी कसा तो हे बनवत राहतो, तसं काही बनवलं नाही एक 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 माणूस. त्याने नुसता संकल्प केला. आणि गंमत म्हणजे आता मी तुम्हाला थोडस एक म्हणजे प्रॅक्टिकल सिक्रेट हे सांगते की जसं त्याने संकल्पानी युनिवर्स क्रिएट केलं, आपण सुद्धा नुसत्या संकल्पानी आपली मुक्ती मिळवू शकतो. नुसत्या संकल्पानी, पॉवरफुल संकल्पानी आपण आपल्या जीवनात कुठलंही चांगलं चित्र उभं करू शकतो. कारण का? ती प्रत्यक्ष परब्रह्मची एनर्जी आपल्यात आहे. ही फॅक्ट आहे. आणि ही अनेक ग्रेट ग्रेट बिंग्सनी सांगितलेली आहे. अक्षरशः सगळ्यांनी सांगितले. आपण जे म्हणतो ना की मी सामान्य मनुष्य म्हणून स्वतःला पण छोटं लिमिट मध्ये करून टाकतो, पण मी लिमिटलेस आहे हे जर रोज म्हटलं ना, तर ती एनर्जीच वेगळी असते. सिक्रेट इन्ग्रेडियंट मिळाल्यासारखं. ते पांडामध्ये मूवी मध्ये होतं की ते त्याचे ते बदक सारखे त्याचे वडील असतात, ते दरवेळेस सांगत असतात
की सगळ्यांना पब्लिसिटी हॉटेलची, ते काहीतरी रेस्टॉरंट असतं ते सांगत असतात सूप मध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट घातलेलं आहे, सिक्रेट इन्ग्रेडियंट घातलेलं आहे, आणि म्हणून ते सूप इतकं खपत असतं की काहीतरी यांनी सिक्रेट इन्ग्रेडियंट त्याच्यात घातलेलं आहे. आणि जेव्हा ती पांडाच्या मूवी मध्ये तो स्क्रोल त्याला मिळतो, उघडून बघतो त्याच्यात काहीच नाही, आणि म्हणून तो ठेवून देतो नाराज होऊन की अरे एवढं सगळं केलं आणि काहीच नाही मिळालं, त्या स्क्रोल मध्ये काहीच नाही आहे. तर ते गाव, मूवी पाहिली असेल तुम्ही सगळ्यांनी, ते गाव जेव्हा सगळं सोडून चाललेले असतात, तेव्हा त्याचे वडील त्याला सहज सांगतात की तुला एक गंमत माहितीये का, म्हणे तुला माहितीये काय सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे त्याच्यात. तर तो विचारतो हो हो, तुम्ही काय घालता मला कधी सांगत नाही, तो पांडा वडिलांना विचारतो. तर तो सांगतो की काहीच नाही त्याच्यात, काहीच सिक्रेट इन्ग्रेडियंट नाही, मी जस्ट असंच सांगतो खोटं की त्याच्यात आहे. म्हणजे नुसतं कल्पनेनीच सगळं गोष्टी होऊन राहिल्या, संकल्पानीच होऊन राहिल्या. मग हे जेव्हा ते वडील त्याला बोलतात तेव्हा त्याला क्लिक होतं. तो पुन्हा तो स्क्रोल जेव्हा उघडतो आणि बघतो तेव्हा त्याला त्याच्यात स्वतःचं रूप दिसतं, आणि मग त्याला ते सिक्रेट इन्ग्रेडियंट कळतं की बिलीव्ह इन युअर सेल्फ. हा मेसेज असतो त्या स्क्रोल मध्ये की तुझ्यातच आहे, आणि तू फक्त कल्पना कर आणि बिलीव्ह कर त्याला. आणि तेव्हा जेव्हा तो बिलीव्ह करतो आणि मग तो वॉरियर बनतो, तो काय लिजेंडरी वॉरियर जो काय त्याचं मूवीचं पर्पज आहे ते, आणि मग त्याच्यात ती असलेली शक्तीच त्याला जागी करते, आणि तो वॉरियर सारखा तिथे लढाई करतो, आणि सगळी ती मूवी झालेली आहे. ऍक्च्युली हे आपल्या बरोबर पण आहे. आपण जेव्हा म्हणतो की मी अमुक आहे, अरे मी म्हातारा आहे, अरे मी छोटा आहे, अरे मी स्त्री आहे, अरे मी पुरुष आहे, मी लहान मुलगा आहे, हे जेव्हा म्हणतो तेव्हा आपण सगळ्यात पहिले आपण स्वतःच छोटं करून टाकतो स्वतःला. पण ज्या क्षणाला आपण म्हणतो की मी परब्रह्म आहे, मी तो सूर्य आहे, मी दुसरं काही नाही, मला काही माहिती नाही, मी हे करायचं ठरवलंय आणि हे घडणार आहे, असं जेव्हा संकल्पाने आपण एखादा ठाम निर्णय घेतो, ते मॅनिफेस्ट होतं. कारण तो परब्रह्माचा, आपल्या आतल्या परब्रह्माचा संकल्प आहे. जशा त्यांनी संकल्पानी युनिवर्स बनवलाय, आपण आपल्या संकल्पानी आपल्याला पाहिजे तसं जीवन आणि पाहिजे तशी मुक्ती आपल्याला मिळू शकते. त्यामुळे कधीही स्वतःला अंडर एस्टिमेट नाही करायचं, कधीही स्वतःला छोटं नाही करायचं, कधीही स्वतःला छोट्या स्वरूपात लिमिट नाही करायचं. वी आर लिमिटलेस. जबरदस्त एनर्जी आहे आपल्यात. ज्या क्षणाला रोज सकाळी उठून आपण असं म्हणू, तेव्हा ती पॉवर्स ना जाणवायला लागतात आपल्याला, आणि मग तो वननेस आपोआपच फील व्हायला लागतो, आणि ती इम्प्रुव्हमेंट आपल्या ऑरामध्ये याच्यामध्ये आपोआप घडून सगळा जर्नी आपला स्पिरिच्युअल खूप सोपा पडतो. स्पिरिच्युअलिटी कठीण नाही आहे, सोपी आहे. त्याला टॅक्टिस आहेत, आयडियाज आहेत. एक एक भांड साफ केल्यासारखं आपण जर एक एक ऑर्गन साफ करत बसलो, वासनांना साफ करत बसलो, मी नेहमी सांगते फॅक्ट आपण आहेत, आणि त्याला फास्ट पाथ पण दिलेला आहे, रॅपिड काय म्हणतात ना स्किल्स पण दिलेली आहेत, आयडियाज पण आहेत. आपल्यावर आहे की आपण कशाला इम्प्लिमेंट करतो. इतकं सोपं आहे खरं तर. न पाहता त्याने देखील हे विश्व, न करिता सर्व केले त्याने, न भोगिता सर्व भोगले गा भोग, ऐसा तो सर्वांग परिपूर्ण. तो आपणच आहोत, सर्वांग परिपूर्ण आपण आहोत. एकदेशी तरी सर्वत्र तो गेला, असो विश्व झाला स्वयेची तो. अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपण मर्यादित असलो, मर्यादित म्हणजे एका शरीराच्या आकारात बांधले गेलेलो असलो तरी आपण संपूर्ण विश्व आहोत, हे एकदा ठाम मानलं तर आपण ते बनू शकतो. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता, ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम तमाहुम पंडितम बुधा. ज्याच्या ठाई नाही कर्माचा विषाद, तरी फलास्वाद नसे चित्ती. पार्था आणि कहे कर्म मी करीन, किंवा संपविना आरंभिले. येणे संकल्पे ही जयाचे का मन, विटाळे न जाण लेश मात्र. सर्व ही कर्मांची जेणे ऐशा रीती, टाकिली आहुती ज्ञानाग्नित. मानवाच्या रूपे आकारले जाण, तेची पार्था पूर्ण परब्रह्म. ज्याच्या ठाई कर्माचा विषाद तरी फलास्वाद नसे चित्ती. ना दुःख आहे त्याच्या हृदयात, आणि ना फळाचा आस्वाद घेण्याची
इच्छा आहे, फलप्राप्तीची गोडी म्हटलंय त्यांनी ना. त्याच्यामध्ये दुःख आहे, खेद आहे, की असं झालं तसं झालं, किंवा अरे वा छान झालं, असं काही नाही त्याच्या चित्तामध्ये. पार्था आणि हे कर्म मी करीन, आता मी हे करीन, आता याला संपवीन, आता मी माझं जीवन संपवीन, आता मी अमुक रिस्पॉन्सिबिलिटी संपवीन. कोण ठरवत आहे, कोण बोलत आहे, कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी, कोण काम करत आहे? शरीर काम करत आहे. आणि आत्म्याच्या रूपाने तो परमात्मा सर्व करतो आहे. म्हणजे तिथे सुद्धा अहंकार करण्याचं काही कारणच उरत नाही. कारण आपण म्हणजे जरी मी आत्मा आहे असं म्हटलं तरी लीना काहीच करू नाही शकत. लीना त्याचा अंश आहे आणि म्हणून तो ठरवतो. तेव्हा लीनाकडून काम होतं. म्हणजे लीना नावाच्या सोल कडनं त्याचा संकल्प आहे काहीतरी घडवण्याचा, त्याचा संकल्प आहे कोणाला तरी उन्नती करून द्यायचा, आणि म्हणून ते होतं. जसं शिवाजी महाराजांचं एक वाक्य मी माझ्या जीवनात, मला ना एक अत्यंत एक एनर्जेटिक फोर्स मला नेहमी देतं. स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. त्यांनी असं नाही म्हणलं माझी इच्छा, जिजाईची इच्छा, वडिलांची इच्छा. श्रींची इच्छा. श्री म्हणजे कोण? परमात्मा किंवा गणेश म्हणा किंवा कुठली आदिशक्ती म्हणा, जी कोणी आहे त्याचा संकल्प आहे की स्वराज्य, मराठी स्वराज्य स्थापन व्हावं. त्याच्यात कुठेही करते पण नाही शिवाजी महाराजांचं. मला हे त्यांचं वाक्य अत्यंत कोरलपताने कधी एक मी काय असं काही खूप काही शिवाजी महाराज आणि हिस्ट्री आणि याला काही पाहत नाही, म्हणजे अडकत नाही म्हणा, किंवा असं माइंड नाही करत, किंवा सतत काही नसतं. पण एकदा माहिती नाही माझ्या डोक्यात हा अगदी उत्स्फूर्तपणे त्यांचं वाक्य डोक्यात आलं, आणि तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की माझ्या आयुष्यात काय घडवायचं ही परमात्म्याची इच्छा. मी तिथे बंधन बनणार नाही आणि कोणाला बंधन बनू देणार नाही. ती परमात्म्याची इच्छा, तो डिवाइन प्लॅन आहे आणि त्याच्या मर्जीनं सगळं चालणार आहे. नोबडी कॅन इंटरफिअर अँड नोबडी कॅन स्पॉइल. कोणाच्यात ते सामर्थ्य नाही की माझ्या जीवनाचा डिवाइन प्लॅन डिस्टर्ब करेल. असं जेव्हा मी म्हणेन तेव्हा आपोआपच त्याची इच्छा चालते, श्रींची मर्जी चालते, परमात्म्याची मर्जी चालते. अशा पद्धतीनं आपण जेव्हा आपल्या जीवनाला हँडल करायला लागतो तेव्हा अगदी सोपं, सरळ, सुरळीत आणि सगळं मस्त व्हायला लागतं. कुठलेही प्रॉब्लेम येतच नाहीत. सगळे लोक पण आपोआप त्या ह्याच्यामध्ये येतात, परमात्म्याच्या झाशामध्ये, आणि सगळं होऊन जातं आपलं काम. कोणी आपल्याला अडवू नाही शकत, कोणी आपल्याला त्रास देऊ नाही शकत, कारण आपण संकल्प घेतलाच नाहीये, आपण करते पण घेतलंच नाही. सगळं दिलं त्यांच्या ताब्यात आणि मस्त मजेत राहा. येणे संकल्पे ही जयाचे गमन, विटाळे ना जाण देश मात्र. सर्व ही कर्मांची जेणे ऐशा रीती, टाकीली आहुती ज्ञानाग्नीत. अशा पद्धतीनं आहुती जेव्हा आपण कर्माची टाकून देतो त्यांच्या ह्याच्यात ज्ञानाग्नीत, हा ज्ञानाचा अग्नीच आहे, कळणं की मी करता नाही, तो परमात्मा करता आहे. शिवाजी महाराजांनी म्हणलं ते श्रींची इच्छा, त्यांचं कर्तृत्व, हा ज्ञानाग्नी त्यांच्या ह्याच्यात लागलेला होता आणि म्हणून त्यांनी करते पण घेतलं नाही. असाच आपण जेव्हा करू आणि ज्ञानाग्नीत आपण आहुती टाकून देऊ कर्माची, मानवाच्या रूपे आकारले जाणं त्याची पार्थपूर्ण परब्रह्म. तिथेच ते परब्रह्म प्रकट झालं जेव्हा अशा पद्धतीनं आपण संकल्प करतो रोजच्या जीवनाचा, रोजच्या दिवसाचा, रोजच्या कर्माचा. आणि म्हणून ती दैवी शक्ती शिवाजी महाराजांच्या रूपात प्रकट झालेली होती. आणि कसलं ते योद्धा पण, आणि काय ते शौर्य, की त्याला कोणी कापू नाही शकलं, त्याला कोणी कमी नाही त्याच्या पुढे कोणाची हिंमत नाही झाली. दिल्ली पर्यंत आणून सोडलं त्यांनी त्यांच्या शौर्याला. हे हे अशी अशी हे सूर्याचं तळपणं आहे पूर्णपणे. त्याला कुठलाही ढग झाकोळून टाकू शकत नाही, कव्हर अप नाही करू शकत, कोणाची बिशाद नाही त्याच्या पुढे उभं राहण्याची. अशा पद्धतीनं आपल्यातही ते सामर्थ्य आहे. आपण सामान्य नाही, आपण असामान्य शक्ती आहोत. त्यक्त्वा कर्मफला संगम नित्य तृप्तो निराश्रया, कर्मण्य प्रवृत्तोपि नैव किंचित करोति स. देखे सर्वथैव देही जो उदास, फळ भोगी आस नाही ज्यासी. अखंड उल्हासे जोका रात्रंदिन, जाहला तल्लीन आत्मानंदी. संतोषाच्या घरी स्वबोध पक्वाने, जेविता न म्हणे पुरे ऐसे. आता मगाशी एक आपल्या
ह्यांनी एक प्रॉब्लेम सांगितला. म्हणजे इथे नाही येतो, मी जस्ट आलं माझ्या ह्याच्यात म्हणून मी इथं बोलते की इमोशन्स इमोशन्सचा प्रॉब्लेम आहे की खूप ओव्हरवेल्मिंग इमोशन्स, खूप जास्त एक्सेसिव्ह इमोशन्स. तर तिथे एक सोल्युशन आहे की मुळात आत्म्याला कुठलाही इमोशन नाही आहेत. इमोशन हा देहाचा भाग आहे. इमोशन कधी जाणवते की मी जर म्हणलं मी लीना आहे, म्हणजे मी हे शरीर आहे, आणि मग एखाद्याने मला काहीतरी खूप प्रेमाने वागवलं तर मला तिथे इमोशन्स, अरे याने किती प्रेम केलं आपल्याला, अरे हा किती देतोय आपल्याला, अरे हा किती मदत करतोय. पण हे आपण कधी बोलतोय? का तर ह्यानी एका देहानी दुसऱ्या देहाला मदत केली, आपल्याला वाटतं हा ओळखीचा पण नाहीये तरी आपण आपल्याला मदत करतोय. तर आपण त्याला देहात बघतो आणि आपल्याला देहात बघतो, किंवा आपल्याला एखाद्यानी इन्सल्ट केला तर आपल्याला त्यांनी ते आठवून 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 पुन्हा पुन्हा कित्येक दिवस, महिने, तास आपल्याला त्रास होतो. त्याचं कारण असं की आपण देहाला असे चिपकून जातो. म्हणजे आपण एखादा फेविकॉल किंवा जे स्टिकिंग एलिमेंट असतं त्याच्यानी कसं आपण पेपरला ते लावल्यानंतर चिपकून जातं, ते तसं आपण देहाला चिपकून जातो. आणि देहाच्या सुख दुःख, अपमान, मान, आनंद, दुःख या सगळ्याला आपण म्हणतो मला झालं, मला झालं, मला मिळालं, मला केलं. आणि म्हणून त्या इमोशन्स आपल्यावर जास्त पॉवरफुली आपल्याला कंट्रोल करतात. पण ज्या क्षणाला हळूहळू हळू, आपल्याला घाई नाही आहे, आपण हळूहळू याचा अभ्यास करायचा की मी हे शरीर नाही. जर कोणी त्रास दिला असेल त्यांनी शरीराला दिला, मी तर आत्मा आहे, आत्म्याला आनंद दुःख काहीच नाहीये. मुळात आत्मा ही एक दिव्य ज्योत आहे, एक प्रकाश आहे. प्रकाशाला कसला आलाय आनंद आणि दुःख? प्रकाशाला कसला आलाय अपमान आणि मान? सूर्याला आहे का? आपण एखाद्या दिवशी म्हणलं नाही तर तू माझ्या घरात यायचं नाही, आपण दरवाजे खिडक्या बंद करून काळे पडदे लावले, त्याला काही फरक पडत नाही. आत्म्याला, त्या परमात्म्याला काही फरक पडत नाही की अरे तुम्ही माझा अपमान केला, मला येऊ नाही दिलं, मला घरात नाही येऊ दिलं तुमच्या, असं सूर्य काही म्हणत नाही. तो आपल्या बाकीच्यांच्या घरात पोचत राहतो, बाकीच्यांना प्रकाश देत राहतो. तसे आपण आहोत. त्यामुळे जेव्हा आपल्याला असं इमोशन येते, आता आपण ही प्रॅक्टिस करू म्हणजे अवेअरनेस येईल. आणि एकदा अवेअरनेस म्हणजे जाणीव, जाणीव एकदा आली की मग गंमत कळेल की कसं इमोशनला आवरायचं. तर आपण प्रॅक्टिस ही करायची. जेव्हा एकदम कुठल्याही प्रकार नॉर्मल असणं म्हणजे कुठलीही इमोशनलेस असणं, रिलॅक्स, स्टेडी, काम, स्टेबल, स्थिर, तेव्हा कुठलीही इमोशन नसते. पण ज्या क्षणाला राग, लोभ, आनंद, दुःख, अति आनंद, अति दुःख किंवा अपमान ह्यासारखी इमोशन येऊन अशी लागायला लागली की मग म्हणायचं अरे ही तर बाहेरनं आलेली व्यक्ती आहे, दिस इज नॉट मी, दिस इज नॉट माय कॅरेक्टर. मी ते इमोशनलेस आहे, मी प्युअर फॉर्म मध्ये आहे, मी अखंड आनंद आहे, ब्लिस आहे. मग हा राग, हे दुःख, हे काय येत आहे बाहेरनं? दिस इज फॉरेन एलिमेंट, बाहेरनं येत आहे, शरीराचं आहे, ते मला लागतंय. मी आत्मा आहे, हे शरीर आहे, गाडीचं आहे, मी आतमध्ये चालक आहे. हे दुःख मला काय येऊन लागतंय? सेपरेट, डिटॅच्ड, डिस्कनेक्ट विथ युअर बॉडीली एक्सपिरियन्स. तिथे डिस्कनेक्ट करायचं स्वतःला, अंडरस्टँडिंगनी, जाणीवेनं की मला कुठल्याही प्रकारचा इमोशन असू शकत नाही, कारण माझ्याकडे एकच इमोशन आहे, ती म्हणजे कम्प्लीट ब्लिस. BLISS, ब्लिस, प्रचंड आनंद. ब्लिस म्हणजे आनंद. मी फक्त आनंद रूप आहे, ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही भाव भावना आत्म्याकडे नाहीत. मग हे जे जाणवत आहे हे परदेशी एलिमेंट आहे, बाहेरचं एलिमेंट आहे, त्याला बाहेर काढा. असं जेव्हा हळूहळू जाणीवेनी अभ्यास सुरू कराल तेव्हा लक्षात येईल, आणि मग ती इमोशन ग्रॅप करता करता एकदम डिटॅच होऊन जाल की अरे मी हे काय विचार करते, मी का दुःखी होते, मी का राग येतोय, मला मला का
कधी माझ्याकडे एक पेशंट आली होती मध्ये, इथे वापीला, आता काही दिवसांपूर्वी. त्या बाई बोलताना म्हणजे होते त्यांना काही फिजिकल इलनेसेस होते, पण इमोशनल प्रॉब्लेम्स जास्त होते आणि ते फिजिकल प्रॉब्लेम त्याच्यामुळेच होते. तर मी त्यांना म्हणलं कशाची हिलिंग करायची आहे. तर त्या म्हणल्या बाकी सगळं तर चाललंच आहे, बीपी आहे, सगळं आहे, म्हणजे जसं जेवणाच्या ताटात सगळं वाढतात ना, जेवण छान, आपलं पूजा असते त्या दिवशी एखादं मस्त ताट आपण ब्राह्मणी स्टाईलनी असं वाढतो, तसं त्या अगदी सगळं म्हणाल्या. बीपी आहे, शुगर आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे, नी प्रॉब्लेम आहे, अमकं आहे, ढमकं आहे, टमकं आहे. मी म्हणलं अरे वा, ताट भरलेलं आहे यांचं सगळं. तर त्या म्हणाल्या ते सगळं राहू द्या, माझं तुम्ही इमोशन्सचं हिलिंग करा, माझं सायकोलॉजिकल हिलिंग करा. मी म्हणलं ठीक आहे. आणि मग एकदम बोलता बोलता म्हणलं त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे, नक्की काय आहे? राग येतो, खूप एन्झायटी आहे, फिअर आहे, डिप्रेशन आहे, काय होतं नक्की, कुठे प्रॉब्लेम येतो? तर त्या म्हणायला लागल्या की मला ना खूप जास्त मी इमोशनल होऊन जाते, आणि असं बोलून ते रडायलाच लागल्या एकदम. म्हणजे मला काही कळेच नाही, एकदम ओक्साबोक्शी रडायला लागल्या एक सेकंदात. मग माझ्या लक्षात आलं की ओव्हरवेल्मिंग इमोशन्स, म्हणजे आनंद झाला तरी ते एकदम जास्त अशी छाती भरून येते, दुःख झालं तरी भरून येते, काही झालं तरी भरून येणं एकदम हृदयामध्ये. मग मी म्हणलं अरे अरे अरे, तुम्ही म्हणलं रडू नका, करू आपण याचा उपाय. तर बेसिकली जे ट्विन आर्ट मेडिटेशन आहे, त्याच्याने त्यांना बराच इम्प्रुव्हमेंट त्यांच्यात आली, आणि प्लस त्यांची सायकोथेरपी हिलिंग केली होती, त्याच्यानंतर त्यांच्यात इम्प्रुव्हमेंट आली. आणि तो जो इनर स्ट्रेंथ, ऍक्च्युली त्याचा अपोजिट काय आहे, जेव्हा ओव्हरवेल्मिंग इमोशन्स असतात त्याचा अपोजिट आहे इनर स्ट्रेंथ. जेव्हा माणसामध्ये इनर स्ट्रेंथ असते आत्म्याची, तेव्हा त्या इमोशन्सना आपल्याला हवी नाही होत. तर ती इनर स्ट्रेंथ आपल्याला वाढवायची, आणि त्याचं सिक्रेट मी आता इथे सांगितलं की आय एम कम्प्लिटली ब्लिसफुल स्पिरिच्युअल बिंग. मी एक अत्यंत अखंड आनंदात राहणारा आत्मस्वरूप, परमात्म स्वरूप आहे. मला याच्यापेक्षा व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही इमोशन्स माझ्या नाहीत. हे फॉरेन एलिमेंट आहे, बाहेर न येऊन माझ्या याच्यात खळबळ माजवत आहे, तर ह्याला मी बाहेर काढते. असं म्हणून म्हणून आपण प्रॅक्टिस करू शकतो, आणि हा अभ्यासाला सुरुवात करू शकतो. हे मी सोल्युशन दिलं. देखे सर्वथैव देही जो उदास, फळभोगी आस नाही जासी, अखंड उल्हासे जो का अन रात्रंदिन, जाहला तल्लीन आत्मानंदी. ते चालं बघा पुढे. म्हणजे आधी मी हे प्रॉब्लेमला अटेंड केला, आणि पुढे तेच सांगितलंय, आपण कशात आहोत, अखंड उल्हास, अखंड आनंद, जो का रात्रंदिन, अखंड, 24 तास नाही, कंटिन्यूस, 24/7 म्हणतात ना एखाद्या दुकानाच्या बाहेर, की आम्ही अखंड ओपन असतं आमचं मेडिकल शॉप. अखंड उल्हास, एकच स्थिती आहे आपल्याला. जाहला तल्लीना आत्मानंदी, आत्मा आनंदी, आत्मानंदी. आत्म्याला एकच लागतं इमोशन आणि एनर्जी, ती म्हणजे आनंद. ह्याच्या व्यतिरिक्त काहीही लागत नाही. दुःखी आत्मा, सुखी आत्मा, तापट आत्मा, असं काही नसतं. आत्मा हा आनंदीच असतो, दुसरं काही नसतं त्याला. संतोषाच्या घरी स्वबोध पक्वाने, जेविता न म्हणे पुरे ऐसे. संतोष, संतोष म्हणजे पुन्हा आनंद. त्याच्या घरी, आनंदाच्या घरात बसून आत्मा स्वबोध, स्वतःला स्व, मी आत्मा आहे या बोधानी, स्वबोध, स्व म्हणजे मी स्वतः, मी काय आहे, मी आत्मा, आत्मबोध, याच्या पक्वान्न जेवत मस्तपैकी आनंदात राहतो. आपल्यालाही तसंच राहायचंय. मग अशा ठिकाणी कोण ते रडू आलं, हसू आलं, आनंद झालं, दुःख झालं, ह्यानी मला असं केलं, किंवा कुठली इमोशन का यावी मध्ये, आपोआपच आनंदी आनंद होऊन जाईल सगळा, आपोआप सगळं घडून जाईल. काहीच काळजीचं कारण उरणार नाही तिथे. निराश, निराशीर्य चित्तात्मा, त्यक्त सर्व सर्व परिग्रहा, शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम, यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः, सम सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. देह अहंभाव सोडोनी संपूर्ण, आशा ओवाळून टाकोनिया, चढत्या वाढत्या आवडीने कैसा, ब्रह्मसुख रसा स्वाद घेई. म्हणे प्रसंगे जे जे होय प्राप्त, तेणेची संतुष्ट राहे सदा.
जयाची या चित्ती आप परभाव नसे सर्वथैव धनुर्धरा. ऐके ते स्वये होनिया राहे आणि जे जे पाहे तेही तोची. चाले पायी मुखे बोले ते आपण सर्व क्रिया जाण तोची झाला. होता आत्मरूप विश्वची संपूर्ण कर्म ते कवण बाधितया. देह अहंभाव सोडोनी देहाचा अहंकार म्हणजे मी करतो आहे करतेपणा सोडून संपूर्ण आशा ओवाळून टाकायच्या. जसं आपण ते दरवाजावर काय दृष्ट अशी ओवाळून टाकून देतो, तसं आपल्या सगळ्या अपेक्षा आणि आशा अशा ओवाळून टाकून द्यायच्या की या देहाने कर्तव्य मी करत नाही, माझ्याकडून ती परमात्म शक्ती करून घेते आहे. माझ्याकडून स्वयंपाक व्हावा ही श्रींची इच्छा, माझ्याकडून कर्म व्हावं ही श्रींची इच्छा, असं म्हणत म्हणत रोज केलं तर कधी ते श्रींची इच्छा होऊन जाईल कळणार पण नाही. चढत्या वाढत्या आवडीने कैसा ब्रह्मसुख रसास्वाद घेई, म्हणून ही प्रसंगे जे जे होय जे मिळेल ते. कधी चांगलं मिळतं, कधी कडू मिळतं, कधी गोड मिळतं, कधी अगोड मिळतं, कधी खारट मिळतं. परिस्थिती जशी ठेवेल तशामध्ये संतुष्ट राहणं अत्यंत मोठी सुखाची गोष्ट आहे. यानी ना सगळे मॅक्झिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. येतात अडचणी, काय जीवनाचा पार्ट आहे तो, त्याच्याशिवाय मजा नाहीये. ते सगळं येत राहणार. पण अरे, आपला काहीतरी प्लान आहे ना लाईफचा, डिवाइन प्लॅन आहे प्रत्येक सोलचा, तो चालू असतो ना. मी मागे सांगितलं 2-3 प्लॅन चाललेले असतात सायमल्टेनियसली. आपला प्लॅन हा आपला असतो छोट्या बुद्धीनं घेतलेला, मी हे शरीर आहे अशा पद्धतीनं घेतलेला की मी मी अमुक करीन, मी तमुक करीन, अशा रोजच्या अपेक्षा असतात, आशा असतात, एक्सपेक्टेशन, सेल्फ एक्सपेक्टेशन, त्या खूप प्रॉब्लेम क्रिएट करतात. तर त्यामुळे त्या ओवाळून टाकून दिल्या इकडनं या हाताने एक तिकडनं त्या हाताने एक, की मग ते करते पण उरत नाही. आणि मग आत्मा ब्रह्मसुखाच्या आनंदात रसास्वाद घेत आवडीनं छानपणे सिमिलर स्टेटला स्टेबल माइंडनी स्थिर बुद्धीने जगत राहतो. प्रसंगे म्हणून जे जे होय प्राप्त तेणेची संतुष्ट राहे सदा. अच्छा, आज काय श्रीखंडपुरीचं जेवण आहे का, ठीक आहे चला छान, वा वा, मस्त खाऊन घेतलं. उद्या काय भाकरी आहे आणि कोरडी चटणी आहे, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला खाऊन घेतलं. अशा पद्धतीनं म्हणजे सगळं ऑब्झर्व करायचं. ऑब्झर्वर ते आपण आहोत, साक्षीभूत. ऑब्झर्व करायचं सिच्युएशन काय आहे ते, पण स्थिर राहायचं. ओके ठीक आहे फाईन असं म्हणायचं आणि समोर जायचं. ओके ठीक आहे फाईन समोर जायचं. अशा पद्धतीनं ना एक स्थिरता येते आणि आत्मभावात जगणं म्हणतात ना, ते सुरू होतं आपलं हळूहळू. या स्टेप्स आहेत. जयाची चित्ती आपपर भाव नसे सर्वथैव धनुर्धरा. आपपर भाव म्हणजे काय, की मी वेगळा तू वेगळा, मग माझं असं तुझं तसं, या पद्धतीचा कुठला दुजाभावच नाही, वेगळं वेगळं पाहणंच नाही. सर्वत्व मीच आहे अशा जो ह्याच्या आला होता, आत्मरूप पाहे, आत्मरूप जग पाहुनिय म्हणून पायी, अशी जी अवस्था आधी सांगितलेली आहे पहिल्या श्लोकात आपण आजच्या केलेल्या, अगदी तसंच आपपरभाव ठेवायचाच नाही, वेगळं वेगळं काही. तिथे त्याची ती जरूरतच चित्तामध्ये उरत नाही आणि ना ते स्वभावात लक्षण उरतं. ऐके ते स्वय होनियार आहे आणि जे जे पाहे तेही तोची. सगळीकडे मीच आहे, सांगणाराही मीच आहे, समोर येऊन बोलतोय तो मीच आहे, ऐकणारही मीच आहे, करणारही मीच आहे, पाहणारही मीच आहे, अनुभवणाराही मीच आहे. असं म्हटल्यानंतर काही तिथे वेगळं, कित्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील असं जर जगायचं म्हटलं तर. आणि म्हणून आपल्याला ते आपण जेव्हा आपल्याला अर्थातच आपण काही तुकाराम महाराजांना जिवंत नाही पाहिलं, आपण सर्व संतांच्या मूवीजच पाहतो. आपल्याला वाटतंय काय असे निर्जीव असल्यासारखे ते आपला त्यांचा हेच म्हणत राहतात, अभंगच म्हणत राहतात जो रचलेला असतो. समोरचा काय ओरडतोय, तिकडे बायको ओरडतीये, पोरं रडतायत, तिसरा माणूस काहीतरी कंप्लेंट घेऊन आलाय, चौथा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करतोय आणि हे आपले अभंग म्हणतायत. का का त्यांची अशी स्थिती? कारण तिथे आपपर भावच उरलेला नाही. सर्व त्यांना एकरूपच दिसतंय. त्यांना जर डोळ्यांना हा पण विठ्ठल, तो विठ्ठल, हा विठ्ठल, तो विठ्ठल, ती बायको विठ्ठल, पोरं विठ्ठल, सगळं विठ्ठल 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 दिसत असेल तर म्हणूनच ते विठ्ठल 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 करत होते ना. तर तीच अवस्था येते शेवटी. त्याच्या व्यतिरिक्त कुठली तिसरी अवस्था येऊ नाही शकत.
आणि तीच इथे सांगितलेली आहे. ऐके तेथे स्वये होऊन यार आहे, ते सगळं आपणच करतोय, आपणच ऐकतोय, आपणच बोलतोय. चाले पायी मुखे बोले ते आपण, सर्व क्रिया जाण तोची झाला. होता आत्मरूप विश्वची संपूर्ण, कर्म ते कवण बाधे तया. झाला निर्मत्सर स्वभावे तो पाहे, शब्दे सांगावे हे काय, शब्दे सांगावे वे हे लागे काय. हे काय वेगळं सांगायची गरज नाही, कारण सगळं मत्सर आतमध्ये उरणारच नाही, सगळं करणारा, नुकसान करणारा पण मीच. इतकी म्हणजे ही खूप हायर स्टेट आहे ऑब्विसली, इमिजिएट आपल्याकडनं अपेक्षित नाहीये, स्टेप बाय स्टेप आहे. पण काय आहे, श्रीकृष्ण सगळं सांगून ठेवतोय, असं होईल, असं होईल, असं होईल. हे पॉसिबिलिटीज आहेत आणि ह्या एक्सपेक्टेशन आहेत तुमच्या. ऍक्च्युली त्यांनी डिसिपलशिपचा पाथ सांगितलाय, की शिष्यानी कशी प्रगती होते, साधकाची कशी प्रगती होते, कसा तो होत जातो, बदलत जातो, हे सांगितलेलं आहे. आपल्याकडनं एकदम काही लास्ट स्टेज एक्सपेक्टेड नाहीये, पण सगळ्या पायऱ्या दाखवल्या आहेत. पण काय आहे की आपल्याला माहिती पाहिजे ना की लास्ट स्टेजला काय होणार आहे, जेणेकरून त्या हिशोबाने आपला जर्नी होईल. आपल्याला माहिती पाहिजे. जसं आपल्याला आपण एखाद्या बीकॉम ला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतो, तर मुलं भराभरा, एक जनरल ह्युमन नेचर आहे की पटकन आपण सगळे पुस्तकांचे सगळी कंटेंट्स पाहतो, की ओके या वर्षभरात मला काय आहे. म्हणजे स्टुडंटला अवेअरनेस असतो की ओके या स्टेज पर्यंत मी अंडरस्टँडिंग डेव्हलप करणार आहे या पर्टिक्युलर सब्जेक्टचं. तसं तसं घ्यायचं भगवद्गीता सारख्या किंवा कुठल्याही ग्रंथाला अशा पद्धतीनं घ्यायचं. घाबरून जायचं नाही, बापरे याच्यात काय काय सांगितलं नाही. ते सिलेबस आहे, ते वर्षभरात कव्हर करायचं सिलेबस आहे. म्हणून काही शेवटच्या चॅप्टर मधला प्रश्न काही एकदम विचारला जाणार नाही आपल्याला पहिल्या परीक्षेला, पहिल्या युनिट टेस्टला. पॉसिबल नाहीये ते, ते अपेक्षित पण नाहीये. त्यामुळे आपल्याला सिलेबस दाखवता येते की ही अवस्था आहे या पद्धतीनं. आणि आता जी इथे अवस्था सांगितली आहे ती तुकाराम महाराजांसारखी, की निर्मत्सर झालेले आहेत, त्यांना काही उरलेल्या नाहीत भावना, ते आत्मरूप झालेले आहेत विश्वाशी पूर्ण. म्हणून या पार्था सर्वथा तो मुक्त, कर्मी कर्माती तो ओळखावा. ते मुक्त होते, ते मुक्त होऊन जातात, त्यांना काही कर्मामध्ये ते बंधनकारक असूच शकत नाहीत. असोनी सगुण होय गुणातीत, संशय तो येथ नसे काही. गुणांच्या त्रिगुणांच्या पलीकडे जातात ते. असोनी सगुण, ते सगळे गुण त्यांच्यामध्ये आहेत, पण तरी ते गुणातीत होऊन राहतात, त्याच्यात काही संशय उरत नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा, यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. देहधारी तरी दिसे तो निर्गुण, चैतन्या समान धनंजया. निर्गुण म्हणजे काय, सगुण म्हणजे सर्व गुणांनी युक्त. सगुण उपासना आणि निर्गुण उपासना सांगितलेली आहे. सगुण म्हणजे देहधारी, डोळ्यांना दिसेल असा, आणि निर्गुण म्हणजे गुप्त असल्यासारखा, त्याला विजिबल काही नाही, कुठलेही गुण नाही ना, मग दिसणं असेल ना आपण त्याला पॉइंट आउट करू शकू की हा गुण आहे, तो गुण आहे, अमुक आहे, तमुक आहे. निर्गुण म्हणजे निराकार, निर्गुण निराकार, त्याला आपण बांधू शकत नाही, बघू शकत नाही, आणि त्याला कुठल्याही लिमिट्स नाही आहेत अशा. आणि सगुण म्हणजे एका आकारामध्ये, लिमिट मध्ये असतो तो. सगुण रूप घेऊन यावं लागलं परमात्म्याला, आणि ते सगुण रूप होतं वेगवेगळ्या देवता आणि त्याच्यानंतर सर्व संत. कारण त्याशिवाय सामान्याला कळणार कसं काय करायचंय काय नाही करायचंय. किंवा हे जे लिहून ठेवलेलं आहे परमात्म्याने, हे जी भगवद्गीता सांगितली ती पोचणार कशी, ती पोचवायला पण सगुण रूप लागेल ना. म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांना आणलं, ज्ञानेश्वरांचं सगुण रूप जन्माला आलं, आणि मग त्यांनी ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. ही जर त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली नसती, आणि मग त्या ज्ञानेश्वरीला घेऊन बाकीच्या संतांनी आपापल्या पद्धतीनं दैवी गुणांनी युक्त होऊन अशा अनेक ज्ञानेश्वरींच्या वेगवेगळ्या प्रती निर्माण नसत्या झाल्या, तर हे आपल्यापर्यंत पोहोचलंच नसतं. द्वापार युगात श्रीकृष्णानं सांगितलेला हे गुह्य योग म्हणजे गुप्त योग विद्या जी सांगितलेली आहे ती कळली नसती. त्यामुळे सगुण रूपात यावं लागलं, निर्गुणाचं ज्ञान पोचवण्यासाठी सगुणात यावं लागलं परमात्म्याला.
देहधारी तरी दिसे तो निर्गुण चैतन्या समान धनंजया. तो निर्गुण निर्गुण चैतन्य देहामध्ये येऊन सगुण होतं. ब्रह्मस्वरूपाचा लावणीया कस पाहता तयास भला चोख. ऐसा मुक्त परी कौतुके तो देख करी यज्ञाधिक कर्मे जरी. जेव्हा आपण ब्रह्मस्वरूपाचा कस लावून या म्हणजे नियम लावून जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे हे निर्गुण निराकार सगुण साकार झालेला आहे अमुक व्यक्तीमध्ये, हे आपल्याला ओळखता येऊ शकतं. ऐसा मुक्त परी कौतुके तो देख करी यज्ञाधिक कर्मे जरी. तरी ती निशेष तयाच्याची ठाई लीन होती पायी स्वभावेची. किती का कर्मयज्ञ होऊन जे काही यज्ञ म्हणजे शरीरानं होणाराही यज्ञ असतो माहितीये ना. यज्ञ हा काही फक्त तो ह्याचा नाही, अग्नीमधला यज्ञ नसतो. आपण जो पोटात अन्न घालतो तो सुद्धा एक यज्ञ म्हटला आहे. जठराग्नीला आपण आहुती देतो अन्नाची, तो यज्ञ म्हटलेला आहे. पण जेव्हा कर्म करतो ते कर्माचा यज्ञ आपण करत असतो, कर्माची आहुती देत असतो. पण जे कर्तव्य करत असतो ती कर्तव्याची आहुती असते, तोही एक यज्ञ आहे. तर ह्या पद्धतीनं जो यज्ञाधिक कर्मे सर्व पद्धतीनं करत असतो तरी तो मुक्त असतो. कारण का? तर तो निर्गुण स्वरूप आहे आणि तो सगुणात केवळ साकार झालेला आहे लोकांना दिसण्यासाठी. इतका तो पोचलेला असतो व्यक्ती, जो या पद्धतीने जो साधना करून आलेला असतो तो. तरी ती निशेष तयाच्या ठाई मग कर्म केली तरी ती कोणाशी एकरूप आहेत? निर्गुण स्वरूपाशी, परमात्मा स्वरूपाशी त्याच्यातच लीन झालेली आहे. तोच करतोय, त्याचीच कर्म, त्याचाच संकल्प, सर्व तोच. अकाळीचे मेघ वर्षल्या वाचोन सहजे विरोन जाती जैसे. तैसी यज्ञ यथाविधी आचरे समस्त सर्वथा विहित कर्मे जरी. तरी ती अर्जुना पावती ऐक्याते नाही दुजे येते ते म्हणून या. आता जी काही कर्म होता आहेत तरी ती निशेष तयाच्या चिठाई लीन होती पाही स्वभावाची. तोच करणारा, तोच करतो आहे. कर्म ही तोच करते, पण त्याचंच आणि कर्तृत्वही त्याचंच. सगळं काही तोच, त्याच्यामध्येच ते सर्व लीन होतं. जसे अकाळी जे कधी कधी एकदम दाटून येतं बघा, म्हणजे पावसाचे दिवस नाहीत पण एखाद्या वेळेला आपलं वाटतं की अरे आज बहुतेक असं काहीतरी अंधारल्यासारखं झालंय, पाऊस होणार वाटतं. पण ते काय, पाऊस न पाडता ते निघून जातात, विरून जातात, ढग इकडे तिकडे गायब होतात. तसा तो आज तैसा विधी तैसी यथाविधी आचर्य समस्त सर्वथा विहित कर्मे जरी. त्या पद्धतीनं तो कर्म करतो. ज्याने केलं काय, आला करतोय असं वाटतं पण ते सर्व समर्पित असतं, त्याची आहुती दिलेली असते. त्यामुळे ते इकडे तिकडे विरून गेल्यासारखं दिसतं. त्याचं कर्तृत्व तो घेताना दिसत नाही की हे मी केलं. त्यामुळे कर्म झालेलं तर दिसतं पण त्याचं कर्तृत्व दिसत नाही. त्यामुळे आपण जर आता ह्या वाक्यांना जर थोडी कॉम्प्लिकेटेड आहेत समजायला, त्याच्यासाठी आपण त्या ह्यांचं उदाहरण घेऊ. काय म्हणतो आपण, तुकाराम महाराजांचं किंवा कुठल्याही संतांचं. तर ते कर्म करत नव्हते का? इतकं सारं ज्ञान ते लोकांशी शेअर करत होते, परिवाराशी करत होते, अभंगांमधनं लिहित होते, लोकांना समजावत होते, जे मांडायला प्रॉब्लेम क्रिएट करायला यायचे. म्हणजे ते सर्व कर्म करत होते, शरीराची कर्म करत होते, समाजाची करत होते. पण ती दिसतच नव्हती, काउंटच होत नव्हती. ती करूनही विरून गेल्यासारखी, कारण ते सांगत नव्हते ना की मी करतोय मी करतोय. ते करून मोकळे होत होते, त्याचं करते पण घेत नव्हते. ते रजिस्टर केव्हा होतं, जेव्हा मी म्हणावं की मी केलं, हे काम मी केलं, तेव्हा लोकांना कळतं अरे हा हे लीनाने केलं. हे मी जेव्हा सांगणार तेव्हा त्यांना कळणार की हो हे कोणी केलं. एखादा आपण घरात म्हणतो अरे हे इथनं कोणी हलवलं, हे काम कोणी केलं, तो समोरचा व्यक्ती येऊन म्हणतो हे ना मी केलं. तेव्हा आपण रजिस्टर करतो की ओके हे वस्तू यांनी केली. पण त्यासारख्या संतांनी, तुकारामांसारख्या संतांनी कधी असं इंटेन्शन ठेवून सांगितलंच नाही की हे मी करतोय. जर काउंट केलं असतं तर त्यांची किती चांगली कर्म होती हे लक्षात आली असती. पण त्यांनी कधी सांगितलं नाही, करत होते पुढे जात होते, करत होते पुढे जात होते. जसं ते अकाळीचे मेघ वर्षल्या वाचून सहज विरोन जाती जैसे. मेघ आले गेले निघून, कर्म झालं पुढे गेले, कर्म झालं पुढे गेले. अशा पद्धतीनं जेव्हा पुढे जातो तेव्हा त्याचं कर्ते पण दिसत नाही आणि ते काउंटही होत नाही.
तरी ती अर्जुना पावती ऐक्या ते नाही तुझे तेथे म्हणून या. ते सर्व परमात्मा करतो आहे. आपण इथे थांबूया. 5 वाजत आले. आपल्याला काही शंका असतील आपण